तर वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीची पुस्तिका ही छापण्यात आलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूरवर शरद पवार यांच्या पुस्तिकेतून टीका सुद्धा करण्यात आली आहे। पुस्तिकेमध्ये अजित पवार यांचं हे व्यंगचित्र छापण्यात आलेलं आहे। पहलगामचे अतिरेकी बेपत्ता हे सत्य असल्याचाही टोला या पुस्तिकेतून लगावण्यात आलेला आहे। आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि त्याच निमित्तानं पुस्तिका छापण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूरवर शरद पवार यांच्या पुस्तिकेतून ही टीका सुद्धा पाहायला मिळते। पुस्तिकेमध्ये अजित पवार यांचं व्यंगचित्र हे छापण्यात आलंय। पहलगामचे अतिरेकी बेपत्ता हे सत्य असल्याचा टोला सुद्धा या पुस्तिकेतून करण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूरवर शरद पवार यांच्या पुस्तिकेतून ही टीका पाहायला मिळते। पुस्तिकेचं हे फोटो आपण पाहतोय। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। राहुल, ही तीच पुस्तिका आहे ज्यामध्ये शरद पवार यांचा लेख सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजित पवार यांचं व्यंगचित्र आहे। हो, ती पुस्तिका माझ्या हातात आहे। ही ती पुस्तिका आहे आणि सरकारवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये म्हणजे असत्य आणि सत्य, असत्यामध्ये पाक अतिरेकी अड्डे बेचिराग, अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी हे असत्य आहे, सिंदूर ऑपरेशन हे असत्य आहे, चीनची घुसखोरी हे असत्य आहे आणि महागाई कमी केली हे एक असत्य आहे आणि सत्यामध्ये भारताची राफेल विमानं पाडली, दरोडे उत्पन्न वाढले का, 4 अतिरेकी अजून बेपत्ता वगैरे। आणि याच्यामध्ये 2 महत्वाचे लेख आहेत, अर्थात 3 आहेत। एक लेख आहे तो जयंत पाटील यांचा आहे। जयंत पाटलांनी 56 इंच की छाती आणि पंतप्रधानांचं विश्वगुरु असणं याच्याबद्दल काही विशेषण वापरून टीका केलेली आहे। पण दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भूमिका फार महत्वाची आहे। सुप्रिया सुळे असं म्हणतायत की सध्या दडपशाहीचं वातावरण आहे, पण आमचे जे 8 खासदार आहेत ते ठरवतील की पुढे काय करायचं। आता सगळ्या महाराष्ट्राला हीच आजच्या दिवसभरातली महत्वाची घडामोड काय, तर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय आहे। तर सुप्रिया सुळेंनी अशी भूमिका मांडलेली आहे याच्यामध्ये की आमचे जे 8 खासदार आहेत हे उत्तम परफॉर्मन्स करतायत, ते एकत्रित येतील आणि एकत्रित येऊन ते जे काही एकत्रित ठरवतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असणारा भाग आहे। शरद पवारांचा प्रदीर्घ लेख आहे। त्या प्रदीर्घ लेखामध्ये शरद पवारांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये महत्वाची भूमिका मांडली आहे। ती म्हणजे आज राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस पक्ष असं म्हणतो आहे की एकतर विशेष अधिवेशन बोलवा, आपली किती विमानं पडली आहेत त्याची माहिती द्या आणि देशाला हे कळू द्या की आपलं किती नुकसान झालंय। नेमकी उलटी शरद पवारांची भूमिका आहे। ते असं म्हणतात की अशा पद्धतीच्या अधिवेशनाची अजिबात गरज नाही। यापूर्वी मी स्वतः संरक्षण मंत्री असताना अशा पद्धतीच्या अधिवेशनाची मागणी झाली होती, परंतु ते अधिवेशन बोलवलं नाही, कारण देशाच्या संरक्षणाशी निगडीत असलेला विषय आहे आणि त्यामुळं जी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीमध्ये असलेल्या राजकीय पक्षांची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे। ते असं म्हणतात की अशा पद्धतीच्या अधिवेशनाची गरज नाही, त्याच्या ऐवजी 10-12 लोकांना बोलवा आणि त्यांना खासगीमध्ये सांगा की काय झालेलं आहे। पण मला इंटरेस्टिंग पार्ट वाटतो, जर आपल्याला ते दाखवता आलं तर अजित पवारांचं या पुस्तिकेमध्ये असलेलं कार्टून, ते स्क्रीनवर आता आपले प्रेक्षक बघतच असतील, तर त्या कार्टून मध्ये प्रश्न विचारला गेला आहे तो अजित पवारांच्या एकूण राजकारणाला। आणि हे बघा, हे नीतिमत्तेचे पाईक अशा पद्धतीचं हे कार्टून आहे आणि त्या कार्टून मध्ये दिसतं आहे की आपल्याला अजित पवार आहेत, त्यांना जनतेनं एक प्रकारे लाथ मारलेली आहे। आता हा जो कार्टूनचा भाग आहे तो कोणाचा आहे, तो गृहमंत्र्याच्या दृष्टीनं केलाय की गुन्हेगारीचे आरोप म्हणून केलाय, म्हणजे गुन्हेगारीचे आरोप कुणावरती झाले होते माहिती आहे आपल्याला। आणि मग हा अजित पवारांचा चेहरा। हे काय इंटरेस्टिंग आहे तर महाराष्ट्रामध्ये आज चर्चा काय सुरू आहे तर दोन्ही पक्षाचं एकत्रित येणं। त्यावेळेला बहुधा काल अजित पवारांनी जी भूमिका स्पष्ट केली आणि मधल्या काळामध्ये त्यांच्या अंतर्गत ज्या काही चर्चा झाल्या असतील त्यानंतर हे 2 गट एकत्रित येण्याची शक्यता जवळपास आजच्या तारखेमध्ये तर फार कमी आहे। अन्यथा अशा पद्धतीचे टीकेचे सूर स्वतंत्रपणे जयंत पाटलांनी, आता स्वतः जयंत पाटील बोलतायत, तर जयंत पाटलांची भूमिका ही अशी परस्पर विरोधी राहिली नसती। नरोवा कुंजराव अजूनही दिसतं याच्यामध्ये, पण अजित पवारावरती मात्र तिखट कार्टूनच्या माध्यमातून केलेली टीका, दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारच्या संदर्भामध्ये ऑपरेशन संदर्भाबद्दल घेतलेली वेगळी भूमिका, अशा या महत्वाच्या नोंदी या आजच्या पुस्तिकेमध्ये आहेत। अगदी, आणि त्यातनं स्पष्ट संदेश सुद्धा हा पाहायला मिळतो या पुस्तिकेच्या मार्फत। म्हणजे अगदी शरद पवार यांचा लेख असेल ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरची भूमिका, अजित पवार यांच्यावर टीका करणारे हे चित्र असेल आणि तिसरीकडे जयंत पाटलांचा हा लेख असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।